शेतकऱ्यांना दर्जेदार पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे हेच आद्य कर्तव्य असे गोड उद्गार विद्यमान आमदार अशोकराव मानेबापू यांनी केले। पाणंद रस्ते खुले करतेवेळी कोणी अडचण करू नये, अडचण केल्यास कायदेशीर कारवाईचे परिणाम भोगावे लागतील। गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवणे तसेच अंमलबजावणीसाठी सुलभ व सोपी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आढावा बैठक संपन्न झाली। राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी तसेच शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी बारमाही शेतरस्ते उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पाणंद रस्त्याची कामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। या बैठकीत तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, सभापती सौ अश्विनी विरंजे, उपसभापती संतोष कांबळे, स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे, महेश पाटील, सलीम महात, सौ वर्षा सावर्डेकर, राहुल आवळे, पंचायत समिती सदस्य अरुण माळी, सौ कमल कौंदाडे, डॉक्टर अण्णासाहेब पाटील, सचिन जाधव, उपअभियंता बांधकाम जिल्हा परिषद नितीन कांबळे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम सचिन कुंभार, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख जयदीप शितोळे, सरपंच सुशांत वड्ड, सरपंच शिवाजी पाटील, सरपंच सौ दीप्ती माने, सरपंच राजेश पाटील, नितीन पाटील, पापा यासह सर्व तलाठी, ग्रामसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी सदाशिव निकम यांनी केले। पत्रकार सागर जमने, कुंभोज। याच्यापूर्वी 1 वर्ष मी आमदार झाल्यानंतर वर्ष 1.5 वर्ष इतकी प्रचंड लोक माझ्या तालुक्यात माझ्याकडे आली। त्या हे रस्ते मोकळे करून द्या, हे पाणंद रस्ते आम्हाला मोकळे करून द्या, आम्हाला शेतीचं वाहतूक करणं, ऊस घेणं, वेगवेगळ्या पद्धती शेतीच्या कामासाठी आम्हाला रस्ता नाही, आमचं फार मोठं नुकसान होतं। अशी एवढी प्रचंड तक्रार आणि तहसीलदाराला तर बसू देत नव्हते। तहसीलदारांच्या केसेस चालायच्या, तहसीलदारांनी व्हिजिट द्यायची, वेगवेगळ्या माध्यमातून लोक तक्रार करत राहायची। जी माणसं ज्यांना रस्ता पाहिजे ते जोरातपणे प्रयत्न करायचे आणि ज्यांची जागा जर थोडी जाते ते तक्रार करायचे। म्हणजे ह्या गोष्टीमध्ये काम करत असताना अधिकाऱ्यांनी कसं काम करायचं। आज आपल्याला ही योजना प्रभावी राबवायसाठी आज हे मनरेगाची योजना आली। 90 किलोमीटरचे रस्ते माझ्याकडे मंजूर झाले, केंद्र सरकारची योजना ही। काय अडचण काय नाही, पण करायला पाहिजे। माझ्या जिल्हा परिषद गाव मीटिंग करायला पाहिजे। गाव मीटिंग मध्ये प्रत्यक्ष म्हणजे सरपंच, तालुका सदस्य, त्यानंतर ग्रामसेवक आणि तलाठी आणि बसून आता जे आराखडे तयार आहेत, आता प्रत्येक गावामध्ये तयारच आहे, त्या आराखड्याला प्राथमिक रूप चांगल्या पद्धतीने द्यायला पाहिजे। महत्वाची गोष्ट म्हणजे जिथं अतिक्रमण झालेलं आहे मग काय झालंय हे घेतल्यानंतर एक मध्ये तुमची ज्यावेळेला रोड मंजूर होतात त्याच्यावरती परत अतिक्रमण होऊन याची जबाबदारी आपण आणि महत्वाची गोष्ट इथंच होते की जे पॉलिटिकल हे जे बॅकग्राऊंड असतंय तो यांना रस्ता बंद केला, त्यांना रस्ता बंद होता कामा नये। एक मध्ये ज्यावेळेला रस्ता इन्क्लूड होतील त्यावेळेला कुणाला पण अतिक्रमण करता येऊ नये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायला एक ऐकून घ्या। आणि आमदार साहेब त्यांनी महिन्यातला हा 1 दिवस आढावा बैठकीसाठी घ्यावा, त्यामुळे कुणाच्या काय अडचणी असतील त्याचं अवलोकन होईल आणि त्या पद्धतीने पुढचं निर्गत होतील। शंका कुशंका किंवा तक्रारी तहसीलदारांच्या तहसीलदारांकडे येणाऱ्या तक्रारी ती त्यांच्या लेवलला निपटतील। काही अडचणी असतील ते प्रांत साहेब, आमदार साहेब आणि स्थानिक तालुका पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी या सगळ्यांनी मिळून हे आपलं स्वतःचं काम आहे असं समजून जर केलं तर 1 वर्षभरात आपल्या तालुक्याला कायापालट व्हायला वेळ लागणार नाही। एवढी माझी एक सूचना आहे। महिन्यात एक आढावा बैठक घ्यावी ही मी आपल्याला विनंती करतो आणि माझा 2 शब्द संपवतो।